पानिपत या विषयावर किती जणांना त्याचं आकर्षण आहे हे आत्ता आपल्याला समोर दिसतंच आहे. पानिपत नेमकं का झालं, पानिपत नेमकं कसं झालं आणि पानिपताच्या नंतर काय झालं, असे 3 विषय मी या व्याख्यानमालेसाठी निवडलेले होते. 2-2.5 वर्षापूर्वी मी स्वतः पानिपतवर उभा होतो आणि तिथं उभ्या असताना अनेक आठवणी माझ्या डोळ्यासमोर तरळल्या. अनेक इसम उभे राहिले, अनेक प्रसंग उभे राहिले. मला अनेक जणांनी प्रश्न विचारले. त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे होती, पण काही प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नव्हती. मी परत आल्याच्या नंतर त्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळतात की काय ह्याचा अभ्यास केला. का घडलं याची पार्श्वभूमी फार मोठी आहे. त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं खोल जावं लागणार आहे. पण तिथं उभं असताना माझ्या डोळ्यासमोर 3 लढाया तरळल्या. पानिपत हे काही सामान्य गाव नाही आहे. त्याचं मूळ नाव आहे पांडुप्रस्थ. किंबहुना अगदीच पहिल्यापासून जर का सांगायची वेळ आली तर श्रीकृष्णानं शिष्टाईच्या वेळेला दुर्योधनाकडं पांडवांच्यासाठी म्हणून जी 5 गावं मागितली होती त्यातलं पानिपत एक आहे. स्थळपत, बागपत, सोनेपत, इंद्रपत म्हणजे इंद्रप्रस्थ आणि पानिपत म्हणजे पांडुप्रस्थ, ही ती 5 गावं आहेत. मी तिथं उभा असताना पहिली जी लढाई तिथं झाली ती बाबर आणि इब्राहिम खान लोधी यात लढाई होऊन इब्राहिम खानाचा त्यात पराभव झाला. दुसरी जी लढाई झाली ती अकबर आणि हेमचंद्र, यातून हेमचंद्राचा पराभव झाला. आणि तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली आणि सदाशिवराव भाऊ या दोघातून मराठ्यांचा, सदाशिवराव भाऊचा तिथं मोठा पराभव झाला. या 3 लढायांची स्मारकं आता पानिपतला केलेली आहेत. ही लढाई जिंकल्याच्यानंतर पानिपत या गावात भू अली कलंदर याचा जो दर्गा आहे त्या दर्ग्यात जाऊन अब्दालीनं जी काही प्रार्थना केली त्या दर्ग्यातही आम्ही जाऊन आलो. तिथं तो सगळा जो भाग या मराठ्यांच्याच ताब्यात होता. मराठ्यांचे रूलर्स तिथं होतं. 15 वर्ष तिथं आपली माणसं आहेत. तिथल्या जनतेच्या मुखात मराठी शब्द आहेत. एवढा तो इतिहास आहे, मोठा इतिहास आहे. त्याची व्याप्ती किती आहे जर का सांगायचं झालं तर एका इंग्रजाचं भाषण आहे की मराठी ताकदीची व्याप्ती किती होती याच्याबद्दल 1882 रॉयल जॉग्राफिकल सोसायटीमध्ये मुंबईचा जो गव्हर्नर होता 1877 ते 1880 सर रिचर्ड टेम्पल यानं मराठा कंट्री या विषयावर एक भाषण केलं. त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांनी रॉयल हिस्टॉरिकल सोसायटीमध्ये हिस्ट्री ऑफ मराठा याच्यावर भाषण केलं. ही भाषणं प्रसिद्ध आहेत. ही भाषणं त्याचा ओरिएंटल एक्सपिरियन्स या नावाचं जे पुस्तकं ते त्याच्यात छापलेली आहेत. ती भाषणं वाचल्याच्या नंतर आपल्याला मराठी पराक्रमाची कल्पना हळूहळू यायला लागते की एखादा इंग्रज माणूस जर का मराठी पराक्रमाचं कौतुक करत असेल तर तो पराक्रम निश्चितपणे सामान्य पराक्रम नाही हे आपल्या लक्षात येईल. त्यांनी सुरुवातीला सह्याद्रीचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी सह्याद्रीत राहणाऱ्या मराठ्यांचं वर्णन केलेलं आहे की लोक इथं सह्याद्रीत राहिल्यामुळे अत्यंत काटक आहेत, त्यांना सेल्फ रिस्पेक्ट आहे आणि पेट्रिऑटिक स्पिरिट आहे असं तो म्हणतोय. तो म्हणतोय की टाईम केम फॉर देम टू राईज अँड विथ द टाईम केम द मॅन, असं म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांचं कौतुक केलेलं आहे मोठं. पुढं तो असं म्हणतो की शिवाजी महाराजांच्या वारसदारांनी नंतर पाठीमागं वळून पाहिलंच नाही. यांची घोडी कावेरी नदीचं पाणी प्यायली विच इज नॉट फार फ्रॉम सिलोन. यांची घोडी सिंधू नदीचं पाणी प्यायली विच इज नॉट फार फ्रॉम अफगाणिस्तान. आणि तो पुढं म्हणाला कलकत्ता इज नोन एज द सिटी ऑफ द डिच.
कलकत्ता एक खंदकाचं शहर आहे, बट अगेन्स्ट हुम वॉज दॅट डिच कन्स्ट्रक्टेड? इट वॉज अगेन्स्ट मराठाज. मराठे तिथपर्यंत पोचले होते. त्यावेळेला तिथल्या कासिम बाजार, कलकत्ता, चंद्रनगर इथल्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ईस्ट इंडिया कंपनीला विनंती केली की मराठी इथे येत आहेत, आमच्या मालाचं काय करायचं? लुटालूट होईल, आमच्या सर्वस्वाची लूट होईल, याचा बंदोबस्त तुम्ही करा. याच्यासाठी तिथं एक 5 किलोमीटर लांबीचा खंदक खणला गेला. याला मराठा अड्डेक असं म्हणतात. आता तिथं रिंग रोड केलेले आहे. या मराठी पराक्रमाची ही व्याप्ती, या 3 खुणा एका इंग्रजांनी त्याच्या भाषणात दिलेल्या आहेत. पण या 3 खुणा पाहिल्यावर आपण कुठपर्यंत पोचलो होतो ह्याची कल्पना आहे. मला आठवतं आहे, मी कलकत्त्यात असताना तिथं एक संदीप सिन्हा नावाचा माझा एक मित्र होता. तो संदीप सिन्हा मला असं एकदा म्हणाला की बेडेकर साहब, ये भास्कर पंडित कौन है? मी त्याला म्हटलं का रे बाबा? तो म्हणाला, इथं बंगालमध्ये जर का मूल रडायला लागलं तर त्याची आई त्याला म्हणते की रडायचं थांब, नाहीतर भास्कर पंडित येऊन तुला घेऊन जाईल. भास्करराम कोलटकर हा नागपूरच्या रघुजी भोसल्यांचा दिवाण होता. आणि या भास्कररामांनी 1742पासून 44पर्यंत 4 रेड्स कलकत्ता या भागात, म्हणजे ओरिसा त्याच्यात आहे, त्यात बिहार आहे, तिथं त्यांनी रेड्स मारल्या. खरं म्हणजे त्या पराक्रमावर एक पुस्तक आहे. ते पुस्तक आहे म्हणजे मराठी अत्याचारांवर लिहिलेलं पुस्तक आहे बरं का, बंगालीतनं. मी त्याला पराक्रम म्हणतोय, परंतु महाराष्ट्र पुराण या नावाचं गंगाराम नावाच्या एका माणसाने लिहिलेलं पुस्तक आहे. त्याच्यात मराठ्यांनी तिथं काय काय केलं, कुणाची नाकं कशी कापली, कुणाचे हात कसे कोडले वगैरे सगळं दिलेलं आहे. ते बिहारमध्ये पटण्याच्या भोवती मराठ्यांच्या धास्तीनं लोकांनी कोट उभारला याची माहिती कदाचित कित्येकांना नसेल. माळव्यात उत्तर प्रदेशात मराठ्यांच्या भीतीने लोकांनी गड्या उभारल्या, कारण मराठ्यांच्याकडे बंदुका नसायच्या. त्यामुळं कोट उभारून त्यांनी जागा बंदिस्त केल्या. ही सुद्धा पराक्रमाचीच खूण आहे ना. तिथं आहेत कित्येक गड्या आहेत आपल्याला दिसतात. आज मी त्या पानिपतवर उभा असताना या 3 लढाया ज्या वेळेला आठवत होतो, त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा जो उभा राहिला तो बुराडी घाटच्या तिथं त्या यमुनेच्या काठावर आपला एक नातेवाईक साबाजी शिंदे, त्याला गोळी लागली म्हणून बघायला गेलेला दत्ताजी शिंदे मला त्याच्या डोळ्यासमोर आला. बुराडी घाटला त्याचं मस्तक लोकांनी कापून, कुतुबशहा जो होता नजीब खान रोहिल्याचा, त्यांनी ते मस्तक कापून गेलेला तो दत्ताजी शिंदे मला तिथं दिसायला लागला. हाणा मारा असं तोंडात खरंच आलेली असताना आणि लोक पळताना बघून तो त्यांना फिरवायला लागलेला. आणि मी आता नानासाहेबाला कसं तोंड दाखवू असं सांगणारा सदाशिवराव भाऊ मला तिथं दिसायला लागला. विश्वासराव हा पडल्याच्या नंतर आणि त्या सगळ्या धुमश्चक्रीत विश्वासरावाचं प्रेत ज्या वेळेला गिलच्यांच्या हाताला लागलं, त्यावेळेला इतका सुंदर देह पाहिल्याच्या नंतर अनेक लोक हळहळले की इतक्या सुंदर माणसाचा मृत्यू आपल्या हातून कसा झाला. पण त्यातले काही लोक असे होते की त्याचं प्रेत आम्ही घेऊन जातो आणि भुसा भरून पेंढा भरून ते काबूल आणि कंधारला नेऊन मिरवतो असंही म्हणणारे लोक होते. पण तो पडलेला विश्वासराव मला तिथं दिसायला लागला. जानू भिंताड्याच्या खांद्यावर बसून किंवा त्याच्या जोडीनं आलेली पार्वतीबाई कशी बशी ती इथं येऊन पोचली, ती पार्वतीबाईसुद्धा मला दिसायला लागली. पळत जाणारा नाना फडणीस, तिथं पानिपतावर पडलेला जनकोजी शिंदे, मानाजी पायगुडे, ही मंडळी माझ्यासमोर उभी राहिली इथं त्याच्या ह्याच्यातनं दिसत असताना. किती पराक्रमी लोक आहेत. अब्दाली आहे, अहमद शाह अब्दालीचे दोन्ही कान नादिरशाहनं कापलेले होते. अहमद शाह अब्दालीची एक नागपुडी कापलेली होती. अशा परिस्थितीत लोकांना मराठ्यांच्या विरुद्ध चेतना देणारा तो अहमद शाह अब्दाली तिथं मला दिसायला लागला. अब्दालीचे लोक, हाफिज रहमत खान, धुंदे खान, ही सगळी मंडळी हातात तलवारी घेऊन उभे राहिलेली तिथं मला दिसली. ते काय आत्ताच इथं आहेत इब्राहिम खानाचे वंशज. इब्राहिम खानांनी भाऊच्या समोर अब्दालीनं आणि नजीब खानाने लिहिलेल्या पत्रांचा गठ्ठा नेऊन टाकणारा तो इब्राहिम खान गार्गी मला दिसायला लागला की अरे तू मुसलमान आहेस, तू इकडं. पण हा म्हणाला मी इमान दिलेलं आहे सदाशिवराव भाऊंना, मी काही तुमच्याकडे येणार नाही. त्या इमानाला जागृत शेवटपर्यंत राहणारा आणि मृत्यूला सामोरा जाणारा इब्राहिम खान गार्दी हा मला तिथं दिसायला लागला. एक आश्चर्य वाटेल, पण त्या पंजाबचा जो सुभेदार होता झकेरिया खान, या झकेरिया खानाची 2 मुलं होती, शाहनवाज खान आणि याह्या खान.
हा याह्या खान हा कमरुद्दीन खान जो वझीर होता त्याचा जावई होता. या दोन भावातलं जे युद्ध आहे आणि या युद्धामुळं अब्दालीचा झालेला प्रवेश, अब्दाली तिथनं येतोय आदिना बेगच्या सांगण्याच्यामुळे. ते आदिना बेग, तो याह्या खान, तो शहानवाज खान, त्याच्यानंतर तो मीर मन्नू, ही सगळी म्हणजे अब्दुल समद खान, जहान खान, ही सगळी मंडळी जी आहेत आपापलं काम तिथं करतायत इतिहासातलं, ती सगळी मला हळूहळू दृग्गोचर तिथं त्या पानिपतच्या रणांगणावर व्हायला लागले. ते प्रसंग दिसायला लागले सगळ्या. पानिपत काही सामान्य गोष्ट नाही आपल्या दृष्टिकोनात. पानिपतला आपण युद्ध हरलेलो आहोत, पण अब्दालीची पत्र जर का नंतर पाहिली, अब्दालीनं नानासाहेबाला लिहिलेलं जर का पत्र वाचलं आपण, अब्दालीनं विजयसिंगाला लिहिलेलं पत्र पाहिलं, तर आपल्याला मराठ्यांना कोणतीही नामुष्की नाही हे अब्दालीच्या पत्रावरनं सिद्ध होईल की नामुष्की नाही आहे. युद्ध हरलो, लोक पडले, आमचे लोक पडले ना, 30-35 हजार सैनिक जर का पडले, मग अब्दालीचे पडले की तेवढेच लोक. अब्दालीचे तो काही 30,000 लोक त्या ह्याच्यात पडलेले. अब्दाली खेळखेळा झाला. त्याच्यानंतर अफगाण कधीही खैबर खिंड ओलांडून इकडे येऊ शकले नाही. ही एक मोठी बाब आहे ना त्याच्यात. शिखांच्या इतिहासात अलीकडं लोकांनी खुशवंत सिंगांनी लिहून ठेवलं आहे की त्या पानपतावर युद्ध झालं, मराठे आणि गिलक्या यांच्यात विजय झाला शिखांचा. याचं कारण शिखांनी नंतर या अब्दालीचा पराभव केला. रणजित सिंह आणि अहमद शाह अब्दालीचा तिथं पराभव ज्या वेळेला केला, त्याच्यानंतर कोणी अफगाण इथं येऊ शकले नाहीत खैबर खिंडीतनं. हा एक प्रकारे जर का मानलं तर मराठ्यांचा खरंच मोठा विजयच आहे. हा जो सगळा विजय आहे, एकूण पानिपत नेमकं झालं तरी काय आणि का झालं याची पार्श्वभूमी फार मोठी आहे. त्याची पार्श्वभूमी, ती पार्श्वभूमी आहे ती खरं म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूत आहे. 20 फेब्रुवारी 1707 या दिवशी अहमदनगरच्या जवळ भिंगार इथं औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबानं ही मराठ्यांच्या विरुद्ध खरं म्हणजे त्याच्या मुलाचा पाठलाग करत तो आलेला होता, पण त्याला कल्पना होती की ही साधीसुधी स्वारी नाही आहे, ही पुढं लॉंग ड्रॉन बॅटल आहे, हे मराठ्यांच्या विरुद्ध हे होणार आहे, हे त्या आदिलशाहीच्या विरुद्ध आहे, कुतुबशाहीच्या विरुद्ध सुद्धा आहे. त्यामुळे 5 लाख लोक घेऊन उतरलेला औरंगजेब सगळ्या जणांना त्याचा खजिना घेऊन सगळा उतरलेला होता. ही एकूण 37 वर्षाची लांब लढाई मराठे खेळले. 1670 शिवाजीराजांनी यावेळेला पहिल्यांदा 4 फेब्रुवारी 1670 हा कोंढाणा घेतला, सिंहगड घेतला. तानाजी ज्या दिवशी पडला त्या दिवसापासून सुरू झालेली लढाई ही 20 फेब्रुवारी 1707 37 वर्षाच्या नंतर संपली. त्यातली शेवटची 25 वर्ष औरंगजेब इथं आहे. औरंगजेब काही सामान्य माणूस नाही आहे. केवळ पत्रांच्या जोरावर औरंगजेबाने युद्ध जिंकलेली आहेत. त्याच्यात असा औरंगजेब इथे आहे. औरंगजेबाने त्या 25 वर्षात काय केलं? औरंगजेबाने त्यांनी 86 साली आदिलशाही संपवली. 200 वर्ष चाललेली शाही संपली. 87 त्यांनी कुतुबशाही घेतली. 89 त्यांनी 1 फेब्रुवारीला संभाजीराजांना पकडलं. 15 फेब्रुवारीला त्यांची धिंड काढली. 11 मार्चला त्यांनी संभाजीराजांचा अत्यंत क्रौर्याने वध केला. संभाजीराजांचा वध केल्यानंतर 3 नोव्हेंबरला त्यांनी राजधानी रायगड घेतलं. त्यांनी शिवाजी महाराजांचं तख्त सिंहासन बहुधा औरंगजेबानेच नेलं. म्हणजे इथं राजा नाही, इथं राजधानी नाही, इथं तख्त सिंहासन नाही. अशा अवस्थेत महाराष्ट्र 18 वर्ष पुढची औरंगजेबाशी लढत राहिला. कोणत्या बळावर लढत राहिला? लोक उभे राहिले त्यावेळेला. राजारामांच्या प्रोत्साहनामुळे रामचंद्रपंत अमात्य, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, शंकराजी नारायण सचिव हे सगळे लोक उभे राहिले. हुकूमत पन्हा असा किताब त्यांनी रामचंद्रपंतांना दिला आणि या लोकांनी औरंगजेबाने घेतलेले किल्ले परत घ्यायला सुरुवात केली. ते किल्ले घ्यायला स्वतः औरंगजेब बाहेर पडल्यानंतर त्यावेळेला औरंगजेबाचं वय 83 वर्षाचं होतं. औरंगजेबाचा मृत्यू 89 त्यातले पूर्ण झाले त्यावेळेला औरंगजेब वारला. त्यानं दक्षिणेची स्वारी केली ही ज्यावेळेला त्याचं वय त्यावेळेला 63 वर्षाचं होतं. हे जे सगळे आकडे ते पाहिल्याच्यानंतर ही माणसं कशी होती, यांच्या विरुद्ध लोक कसे झुंजत होते आणि तो कसा मराठ्यांच्या विरुद्ध झुंजत होता, हे सुद्धा आपल्याला हे अभ्यासाच्या गोष्टी आहेत सगळ्या. पण औरंगजेब इथं असतानाच मराठे नर्मदा ओलांडून पुढे गेलेले होते. ही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की औरंगजेब ज्या वेळेला महाराष्ट्रात आहे तोपर्यंत मराठ्यांना नर्मदा ओलांडून कृष्णा सावंत, नेमाजी शिंदे ही सगळी मंडळी माळव्यात जो काही धुमाकूळ घालत होती, तर तो धुमाकूळ आपल्याला माहिती आहे ना. त्यामुळं मराठ्यांचं लक्ष त्यावेळेला माळव्यावर जरी होतं ते काही दिल्ली आणि आग्र्याकडं त्यावेळेला नव्हतं. पण मराठ्यांचे सेन्सर्स इतके चांगले होते की औरंगजेबाच्या मृत्यूच्यामुळं मराठ्यांचं लक्ष एकदम दिल्लीच्याच कडे लागायला लागलं. मराठे का दिल्लीत पोचले, मराठी ताकद तिथपर्यंत का गेली, राजपूतांच्याकडे ती ताकद का नव्हती, जाटांच्याकडे का नव्हती ना, मराठ्यांच्याचकडे ती ताकद कशी काय आली, याचं कारण
औरंगजेबाशी मराठे जे प्रदीर्घ युद्ध खेळले ते युद्ध आपल्याला करता येतं आणि काही का विना अगदी पूर्ण औरंगजेबाचा बिमोड जरी झाला नाही तरी औरंगजेबाला गलित गात्र करतायत. औरंगजेबाचा खजिना रिता झालेला होता त्यावेळेला. औरंगजेबाचा खजिना संपुष्टात आलेला होता. औरंगजेबाचे महसूल मिळवण्याचे मार्ग हे तुटलेले होते. हे दिल्ली आणि आग्र्याला जाऊन हे परत एस्टॅब्लिश करणे महत्त्वाचं होतं. औरंगजेबाच्या मृत्यूनं औरंगजेबाच्या मुलात सिव्हिल वॉर सुरू झाली. औरंगजेबाला एकूण 5 मुलगे होते. मोहम्मद सुलतान, मोहम्मद मोअज्जम, मोहम्मद आझम, मोहम्मद अकबर आणि मोहम्मद काम बख्श असे ते 5 मुलं. त्यातला मोहम्मद सुलतानला औरंगजेबानेच मारलेलं होतं. अकबराचा पाठलाग करत तो स्वतः दक्षिणेत आलेला होता. पुढे अकबर गोव्याला गेला आणि तिथनं इराणात गेला आणि तिथंच मेला तो. शेवटी 3 मुलगे राहिलेले होते औरंगजेबाचे, मोहम्मद मोअज्जम, मोहम्मद आझम आणि मोहम्मद काम बख्श. त्यातले मोहम्मद आझम आणि मोहम्मद मोअज्जम या दोघात झज्वाला लढाई झाली आणि त्याच्यात मोहम्मद आझम मारला गेला आणि हा मोहम्मद मोअज्जम हा बहादूर शाह आणि शाह आलम अशी किताब घेऊन तो दिल्लीच्या तख्तावर आला. पुढं कामबख्शाचाही त्यानं पराभव केला आणि कामबक्षही मारला गेला आणि हा शाह आलम तिथं दिल्लीच्या तख्तावर बसला. दिल्लीत तोपर्यंत एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं होतं. दिल्लीत किंगमेकर्स खूप असतात, पहिल्यापासूनच आहेत, आत्ताही आहेत सगळे तिथे. त्यामुळं दिल्लीचं जे राजकारण होतं या राजकारणात मराठ्यांचा थोडासा हात व्हायला सुरू झालेला होता. त्या दिल्लीत 2 भाऊ हे किंगमेकर म्हणून प्रसिद्ध आले तिथं. एकाचं नाव होतं हुसेन अली, सय्यद हुसेन अली, आणि दुसऱ्याचं नाव होतं सय्यद अब्दुल्ला. दोघं भाऊ होते. या दिल्लीत बादशाह हा जो आहे शाह आलम, या शाह आलमचा मृत्यू हा 1712 झाला. पुन्हा दिल्ली तशीच झालेली होती. दिल्ली इतकी खिळखिळी झाली होती की कारण मराठ्यांची माणसं कैदेत होती. शाहू 1707 ज्यावेळेला सुटला ते शाहूची आई म्हणजे येसूबाई साहेब या एकूण मुघलांच्या कैदेत 30 वर्ष राहिल्याची आपल्याला कल्पना नसेल. पण शेवटची 10 वर्ष या बाई दिल्लीत होत्या आणि त्यांना सोडवणं हे मराठ्यांचं कर्तव्य होतं. त्यामुळे दिल्लीत जाणं भाग होतं. जर का मुघलांनी बऱ्या बोलांनी सोडलं नाही तर दिल्लीत जाणं हे मराठ्यांना भाग होतं. ते गमती अशा घडल्या की मराठ्यांना ती संधी मिळाली. ती संधी म्हणजे बादशाह हा जो शाह आलम आहे, शाह आलम 1712 वारला. त्याचा मुलगा गादीवर आला, त्याचं नाव होतं जहांदार शाह. तो अतिशय क्रूर होता, त्याचा खून झाला. आणि या सगळ्या गोंधळात या हुसेन अली आणखी सय्यद अब्दुल्ला या दोघांनी फर्रुखसियरला दिल्लीच्या गादीवर बसवलं. फर्रुखसियर दिल्लीच्या गादीवर आला खरा, पण फर्रुखसियर घाबरला. का घाबरला तो? तर त्याला वाटायला लागलं की यांनी आत्तापर्यंत आपली गच्छंती कशी केलेली आहे, बाकीच्या लोकांची कशी केलेली आहे तशी तो आपली करेल हुसेन अली. त्यामुळे त्याने हुसेन अलीला दक्षिणेच्या सुभ्यावर पाठवलं. सुभा खुजस्ता बुनियाद म्हणजे औरंगाबादला पाठवलं. दक्षिणेतले जे 6 सुभे मुघलांचे होते त्याच्यासाठी म्हणून त्याने पाठवलं. आणि मराठ्यांना आणि निजामुल मुल्काला त्याने परस्पर निरोप पाठवले की तुम्ही याला मारून टाका तिकडे. म्हणजे हा किंगमेकर एकदा गेला म्हणजे माझी गादी सुरक्षित राहील. या एकूण प्रकारामुळे हुसेन अलीला हे शंकराजी नारायणाने सांगितलं. त्यावर तो म्हणाला आता त्यांना जी काय फरमानं पाहिजे त्याचे ड्राफ्ट तुम्ही सगळे तयार करा, मी ते बादशाकडे पाठवतो आणि त्याच्याकडनं फरमानं इकडं मागवून घेतो. या शंकराजीरावांनी आणि बाळाजी विश्वनाथांनी मिळून ते ड्राफ्ट तयार केले. खरं म्हणजे 3 सनदा त्यांना पाहिजे होत्या दिल्लीहून. एक म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याला मुघलांची मान्यता पाहिजे होती आणि शाहूसाठी सरदेशमुखीच्या आणि दक्षिणेतले जे 6 सुभे आहेत त्याच्या चौथाईच्या सनदा या पाहिजे होत्या. त्यावेळेला या सनदेंचे जे ड्राफ्ट आहेत ते हुसेन अलीच्या हातात आले. ते ड्राफ्ट हातात आल्याच्या नंतर हुसेन अलीनं ते दिल्लीला पाठवले, बादशाकडे फर्रुखसियरकडे पाठवले. फर्रुखसियरनी मराठ्यांना फरमान द्यायला नकार दिला. तो म्हणाला मी काही फरमानं देत नाही. गंमत आता अशी होती की आतल्या बाजूनी बादशाह मराठ्यांची मदत घेऊन तो हुसेन अलीला संपायच्या मागं होता त्याच्यात, पण फरमानं त्याने मराठ्यांना दिली नाहीत. हुसेन अली म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही तुमची फौज मला द्या, मी दिल्लीत जातो, ह्या बादशाला काढून टाकतो, दुसऱ्याला बसवतो आणि तुम्हाला काय पाहिजे ती फरमानं देतो, कारण ते माझं काम आहे, मला ते जमतं सगळं, आता तेच करू चालू मी. तर मराठी म्हणाले आम्ही दिली फौज, पण आमची माणसं दिल्लीत कैदेत आहेत. अनेक जण त्यावेळेला रायगडला कैद झालेले होते. त्याच्यात येसूबाई तर होत्या, संभाजीराजांच्या एक पत्नी होत्या त्या.
शिवाजी महाराजांची एक बायको कैद झालेली होती, त्यांचं नाव आहे सकवारबाई. राजारामाची एक बायको ती कैदेत गेलेली होती, ती आहे जानकी, ती आहे प्रतापराव गुजराची मुलगी. संभाजीचे 2 पुत्र आहेत, दासीपुत्र आहेत, मदनसिंग आणि माधवसिंग, हे ते कैद झालेले होते. या सगळ्यांना सोडवायचं होतं, तिथनं दिल्लीहून आणायचं होतं. त्यातले किती लोक दिल्लीत त्यावेळेला जिवंत होते, पण निदान माधवसिंग, मदनसिंग आणि येसुबाई साहेब या तरी निश्चितपणे जिवंत होते. या सगळ्यांना सोडवण्याचं फार महत्त्वाचं काम होतं. शाहू राजे मुघलांच्या कैदेतनं 1707 सुटले की नंतर त्यांचे प्रयत्न चालू झालेले होते या लोकांना इकडे आणायचे. तेव्हा बादशाहानी नकार दिला की नंतर हुसेन अली म्हणाला, चला फौज दे, आम्ही जातो दिल्लीत. पण मराठी म्हणाले, आम्ही फौज तशी देणार नाही, आमच्या लोकांच्या जीविताला धोका आहे. त्यावर बराच खल करून आपल्या या सगळ्या लोकांनी मिळून एक अशी काही युक्ती योजली की ती मराठी इतिहासाला फारशी परिचित नाही आहे. ही जदुनाथ सरकारांनी त्यांच्या द फॉल ऑफ द मुघल एम्पायर याच्यामध्ये लिहिलेली आहे, पण त्यांनी जी घेतली आहे ती सियारुल मुतखरीन या नावाच्या सय्यद गुलाम हुसेन तबाताबाईच्या ग्रंथावरनं त्यांनी घेतलेली.